त्याच्यातून भरपूर मिळालं. आजच्या डिजिटल टेक्नॉलॉजी एज्युटेक डिजिटल टेक्नॉलॉजीच्या वतीने आज आपल्या भोकरदनमध्ये हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आपल्याकडं या ठिकाणी आलेले कागड सर, प्रियंका घुले मॅडम, प्रिया घुले मॅडम आणि बाकीचे तर मला वाटतं सगळे आपल्याच परिसरातले जास्त आहेत. त्यात आमचे राजू पांडे असतील, आमचे लोखंडे सर असतील, आमचे दुसरे चंद्रभान काका पांडे असतील, बरेच चेहरे ओळखीचेच आहेत. तर सरांनी जो कागड सरांनी आपल्याकडे हा जो नवीन उपक्रम चालू केला, तर खरं म्हणजे कागड सरांना सांगू इच्छिते की माझा मुलगा, आता माझी तर मुलं शिक्षणाच्या याच्यातून बाहेर, मुलगा तर आलाच, कारण त्यांनी ICSE मधून 10वी केलं कॅम्ब्रिज स्कूलमधनं. त्याच्यानंतर BMCC पुण्यातून MBA केलं, BBA केलं आणि नंतर लंडनहून त्यांनी MBA केलं आणि आता तो कॉन्ट्रॅक्टरशिप करतो. मुलगी माझी यावर्षी 12वी नाथ व्हॅलीमधनं पासआउट झाली CBSEतून. तर तिला 92% त्या ठिकाणी CBSEच्या याच्यातून 12वीला होतं आणि तिने आता तिला लॉ करायचं होतं, लॉची आवड होती. तर पुन्हा इथे सिम्बायोसिस कॉलेजला लॉसाठी तिने ॲडमिशन, आता ती पुण्याला आहे. तर त्याच्यामुळे आता माझे दोन्ही मुलं मला वाटतं ज्या लाईनला लागायला पाहिजे होते त्या लाईनला लागले. परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी फक्त ह्या 2 मुलांचंच पालकत्व स्वीकारत नाही, तर जेवढे माझ्या संपर्कात येतात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, तर निश्चित त्या सर्व मुलांचं पालकत्व करावं आणि त्यांना कुठेतरी मी तर म्हणते की प्रत्येक मुलाला काही ना काही त्या ठिकाणी तो शिक्षण म्हणजे काही फक्त पैसा कमवण्याचं साधन नाही, तर ते जर शिकत राहिलं तर निश्चित त्याच्यातून काही ना काही मिळत राहतं आणि मग मी त्यासाठी प्रयत्न करत असते. माझ्या गावची जिल्हा परिषदेची शाळा ही मागच्या वर्षी मुख्यमंत्री सुंदर माझी शाळामध्ये तालुक्यात पहिली आलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी खूप परिश्रम घेतले. त्याच्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांना त्यावेळेला सांगण्यात आलं होतं की कुठल्या तरी गावची तुम्ही एक शाळा दत्तक घ्या. मी सोयगाव देवीची शाळा दत्तक घेतली आणि त्या ठिकाणी आज मुख्यमंत्री सुंदर माझ्या शाळेमध्ये 3रा क्रमांक हा सोयगाव देवीच्या शाळेने त्या ठिकाणी पटकावला. आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना बहुतेक माझ्या सर्कलमध्ये जेवढ्या शाळा आहेत तर त्या शाळेवर मी लक्ष देत असते आणि काय त्या ठिकाणी, कारण आपली ही पैशाची इन्व्हेस्टमेंट करणं वेगळी आहे, पण ज्या वेळेला आपण मुलांची त्यांच्या भविष्याची इन्व्हेस्टमेंट करतो ती खूप महत्त्वाची असते आणि त्याच्यामुळं खरं म्हणजे शिक्षणावर खर्च करणं किंवा शिक्षणावर लक्ष देणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की चांगलं शिक्षण त्या ठिकाणी मिळायला पाहिजे मुलांना. आणि ग्रामीण भागात शिकत असताना जसं सरांनी सांगितलं की ग्रामीण भागातला विद्यार्थी हा कुठंतरी शहरी भागातल्या विद्यार्थ्यापेक्षा मागे असतो, तर निश्चित हे सत्य आहे. कारण ज्या गोष्टी त्यांना सगळ्या डोळ्यांनी बघायला मिळतात किंवा अनुभवायला मिळतात ते आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अनुभवायला थोडा वेळ लागतो. पण तरी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याची खूप जमेची बाजू ही असते की जरी ते शहरातल्या गोष्टी अगोदर बघतात, परंतु ग्रामीण भागातले मुलं हे बऱ्याच गोष्टी अशा असतात की जे नैसर्गिक शिकतात. आता एखाद्याला कपाशीचं झाड शहरातल्या विद्यार्थ्याला दाखवलं तर ते पिक्चरमध्ये बघतं, पण आपला मुलगा त्या ठिकाणी ते कपाशीचं झाड हात लावून बघू शकतो, कपाशीचे बोर्ड बघू शकतो, कपाशी कशी आली हे काढून बघू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी नॅचरली ग्रामीण भागातल्या मुलांना मिळत असतात. त्याच्यामुळं मला तरी वाटतं की काही गोष्टी जरी त्यांना मिळतात पण त्यांच्या दुप्पट गोष्टी ह्या ग्रामीण भागातले मुलं स्वतः अनुभवत असतात. आणि आपण बघतो की असं म्हणतात की एखाद्या झाडाला जर खूप जास्त पाणी मिळालं तर ते पटकन उन्मळून पडतं, पण एखाद्या झाडाला मधून ताण बसत राहिला आणि गरजेपुरतंच जर पाणी मिळालं तर ते झाड खूप जास्त चांगलं मोठं होतं, चांगलं ग्रो करतं आणि मजबूत असतं, त्याच्यावर वातावरणाचा परिणाम होत नाही. असेच ग्रामीण भागातले मुलं असतात की ते कसल्याही परिस्थितीत ते उन्मळून पडत नाही. आणि त्याच्यामुळं मला वाटतं सरांनी ही नवीन टेक्नॉलॉजी या ठिकाणी आणली, पण तिचा प्रचार होणं गरजेचं आहे. कारण सर जोपर्यंत विश्वास निर्माण होत नाही
आता जसं तुम्ही सांगितलं की शहरात खूप नामावंत क्लासेस आहे की आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी फक्त नाव ऐकतात. खरं म्हणजे ते काही तिथून शिकून आलेले नसतात. पण कुणी सांगितलं हा क्लास चांगला तर सगळी हे त्याच क्लासेसला जाते अशी म्हणजे एक हे आहे. आणि त्याचं कारण आहे की विश्वास. कारण 10-5 विद्यार्थी जर चांगले निघाले एखाद्या क्लासेसमधून, एखादा कलेक्टर झाला, एखादा डॉक्टर झाला, एखादा इंजिनियर झाला, तर तो विश्वास तयार होतो. आणि मला वाटतं तुम्ही आत्ता कधीपासून सुरुवात केलेली मला या क्षेत्रात मला माहीत नाही, पण मग तुम्ही खूपच नवीन आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी विश्वास तयार करावा लागणार आहे. आणि निश्चित कुठलीही गोष्ट असू द्या, किती आपण सोनं बाजारात घेऊन बसलं पण त्याला जर टेस्ट केल्याशिवाय आपण हात लावत नाही, तर त्याच्यामुळं आता तुमची सुरुवात आहे. तुम्हाला या क्षेत्रात विश्वास त्या ठिकाणी निर्माण करावा लागणार आहे. आणि तो विश्वास म्हणजे विद्यार्थ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. त्याची ग्रोथ करावं लागणार आहे. आणि त्यामुळं आमचं सहकार्य निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी आहे. परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांचे आता ॲडमिशन होणार आहे तर निश्चित त्याच्यातून जसं जसा कॉन्फिडन्स हे होईल. आणि खरं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात आता जितकं तुम्ही खोलात जाल तितके खूप विषय, कारण नॉलेज वेगळं आणि मेमरी वेगळी, बुद्धी वेगळी आणि लक्षात ठेवण्याची क्षमता वेगळी. आता जर गणितात एखाद्याला पाढे लक्षात राहत असेल याचा अर्थ असा नाही की तो हुशार आहे. पाढे जरी येत असले तरी गणित सोडवताना नॉलेजचा उपयोग करावा लागतो. त्याच्यामुळं काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना नॉलेज असतं, काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना मेमरी असते. आता देव सगळ्या गोष्टी प्रत्येकाला देत नाही. पहिली गोष्ट तर विद्यार्थी ओळखायला येणं महत्त्वाचं आहे की बाबा कोणता विद्यार्थी. जे विद्यार्थी मेमरीच्या याच्यात जातात ते इंजिनियर बनतात, जे नॉलेजच्या कॅटेगरीत जातात ते डॉक्टर बनतात. कारण मेमरी अशी की तुम्हाला इंजिनियर झालं की तुम्हाला माप लक्षात ठेवायचे, त्याच्यानंतर नंबर्स लक्षात ठेवावं लागतात, आकडे लक्षात ठेवावं लागतात. इकडं पेशंट कसं येईल सांगता येत नाही, इथं अक्कल वापरावं लागते जसं पेशंट आलं तशी. तर त्याच्यामुळं मेमरी वेगळी गोष्ट आहे, नॉलेज वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामुळं तुम्हाला या क्षेत्रात अजून खूप खोलात जाऊन काम करावं लागणार आहे. विद्यार्थ्यांना विश्वास निर्माण करून द्यावं लागणार आहे. मी तुमचं ऐकलं सगळं, खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि विद्यार्थ्यासाठी निश्चित त्या ठिकाणी फायद्याची आहे. तर आमच्या सर्कलमधल्या जेवढ्या शाळा आहेत तर मी निश्चित त्या ठिकाणी तुम्ही एकदा भेटी द्या. ज्या आईवडिलां म्हणजे आता करतात, आता तो काळ राहिला नाही. मुलांच्या शिक्षणात प्रत्येक आईवडील बिचारे बाकी काही करू न करू सगळं बाजू ठेवून ते आजकाल मुलांच्या शिक्षणावर त्या ठिकाणी खर्च करतात. आणि त्यातल्या त्यात तुमची जी फीस आहे ती खूपच कमी आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही 200 प्रश्न किती 25 किती प्रश्न म्हटलं प्रत्येक लेसनवरती 50 क्वेश्चन, तर 8 दिवसात किती मेमरी त्याच्या भर पडली 50 क्वेश्चनची. तर मला वाटतं एखादा विद्यार्थी 6वी पासून 25 प्रश्न जर 8 दिवसाला लर्न करत असेल तर तो त्या परीक्षा देण्याच्या स्टेजपर्यंत त्याचं नॉलेज इतकं वाढणार आहे. फक्त ते करून घेण्याची आणि करण्याची क्षमता असली पाहिजे. कारण कुठल्याही नवीन गोष्टी आपल्या कानावर पडल्या की आपण त्यातून शिकतच असतो. आणि तुमच्या या टेक्नॉलॉजीमध्ये त्या चांगल्या गोष्टी बऱ्याच विद्यार्थिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की यांनी ह्या खूप चांगल्या तुमच्या सगळ्यांपेक्षा त्याचा प्रचार करू शकतात. ते तुम्हीही करू शकणार नाही, ते पालकही करू शकणार नाही. ह्या ज्या 10-5 विद्यार्थी या ठिकाणी बसलेले हेच आपल्या मित्रमैत्रिणींना कन्व्हिन्स करू शकतात. आणि कन्व्हिन्स बोलण्यातून नाही तर यांच्या नॉलेजमधून कन्व्हिन्स करू शकतात. तर मला असं वाटतं की ह्या 4-5 जणांमध्ये जर बदल दिसला तर निश्चित एका वर्गात बदल पडेल, एका वर्गात बदल दिसला तर एका स्कूलमध्ये बदल पडेल. आणि भविष्य काळात त्या गोष्टीवर तुम्हाला त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि आमचं सहकार्य तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी राहील एवढीच ग्वाही या ठिकाणी देते. आणि दागड सरांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानते की तुम्ही वैजापूरमधून भोकरदनपर्यंत तुमचा प्रवास इथपर्यंत घेऊन आले. तुमचं खूप खूप आमच्या या भोकरदनमध्ये अभिनंदन करते. आणि एक चांगला रिस्पॉन्स तुम्हाला या ठिकाणी मिळावा अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करते. आणि परत एकदा आपले आभार मानून सांगते.